नमस्कार, मी दीपाली कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीची खूपच स्वादिष्ट डिश। खूपच साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण भाजी बनवूया। भाजी बनवण्यासाठी मी इथे हा 1 किलोचा लाल भोपळा म्हणजेच हिरव्या पाठीचे डांगर घेतले आहे। या डांगराला विळेने अशा प्रकारे कापूया। डांगर टणक आणि कोवळा आहे। बाकुसलेला डांगर असेल तर तो टणक नाही लागत, दाबल्यावर लगेचच दाबला जातो। असा डांगर, दोडका, गिलकी, ढेमसे, दुधी भोपळ्याची भाजी बनवू नये। डांगर कोवळा आहे त्यामुळे चरचर आवाज न होता तो सहजपणे कापता येत आहे। या पद्धतीने डांगराचे काप करून एकसारखा शिजण्यासाठी वरील हिरवे साल काढून टाकूया। आतील बी आणि वरचे हिरवे साल काढल्यानंतर संपूर्ण डांगराच्या अशा छोट्या फोडी करूया। संपूर्ण डांगराच्या फोडी करून झाल्यानंतर त्या पाण्यात धुवून या कढईत टाकूया। आता ही डांगराची कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करूया। गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे। वरून चवीसाठी मीठ टाकूया। चमच्याने मीठ फोडीमध्ये मिक्स करूया। डांगराच्या फोडी छान मऊ शिजण्यासाठी कढईवर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणाऱ्या मसाल्याचे वाटण बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये टाकूया 5 ते 6 हिरवी मिरची, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा ग्राइंड करूया। मस्त असे मसाल्याचे वाटण तयार झालेले आहे। 5 मिनिटे झालेली आहे। झाकण बाजूला करूया। आता ही बारीक केलेली आलं लसूण मिरची कढईत टाकूया। यानंतर टाकूया 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा कुटलेली सुकी लाल मिरची, पाव छोटा चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा हळद आणि मूठ भरून फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर चमच्याने मिक्स करूया। डांगर छान कवळे होते म्हणून वाफेतच छान मऊ शिजलेले आहे। भाजीचा सुगंध तर खूपच मस्त येत आहे। नुसत्या सुगंधाने भाजी खावीशी वाटेल इतकी टेस्टी झाली आहे ही भाजी, ती पण तेलाचा एक थेंबही न वापरता। अशा प्रकारे डांगराची बिना तेलाची भाजी तयार झालेली आहे। ही तयार भाजी या वाटीमध्ये सर्व करूया। आता या कढईत जी भाजी शिल्लक आहे त्या भाजीचे आपण थालीपीठ बनवूया। लाल भोपळ्याचे म्हणजे डांगराचे थालीपीठ खूपच छान बनतात। चला तर मग थालीपीठाला सुरुवात करूया। आधी या मोठ्या भांड्यात मी 2 वाटी भरून दळून आणलेले मिक्स ज्वारी, बाजरी, नागली यांचे पीठ घेतलेले आहे। फक्त बाजरीचे किंवा फक्त ज्वारीचे पीठ घेतले तरी चालेल। आता ही कढईतील तयार बिना तेलाची डांगराची भाजी या पिठात टाकूया। चमच्याने भाजी पिठात मिक्स करूया। चमच्याने मिक्स केल्यानंतर चमचा बाजूला करून हाताने पीठ छान भिजवूया। यात आपण पाणी न टाकता पीठ भिजवत आहोत। हाताने पीठ मळून घेतलेले आहे। आता या पिठाचे एकसारखे गोळे बनवूया म्हणजे आपले सर्व थालीपीठ एकसारखे होतील। आता या पिठाची आपण भाकरी देखील बनवू शकतो किंवा हलक्या हाताने छोट्या छोट्या चपातीच्या आकारात देखील लाटू शकतो, पण मी इथे तुम्हाला याचे थालीपीठ बनवून दाखवणार आहे। पीठ जर जाड दळलेले असेल तर थालीपीठच बनवणे सोपे जाते। थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाटावर ओले केलेले सुती उपकरण घेतले आहे। आता यावर या पद्धतीने आणखी थोडंसं पाणी टाकूया म्हणजे थालीपीठ थापताना ते उपकरणाला चिटकणार नाही। यानंतर तयार केलेल्या गोळ्यांपैकी एक गोळा घेऊन तो या उपकरणावर ठेवून वरून बोटांनी दाब देत थापून घेऊया। थापताना हात ओला करून थापूया म्हणजे गोलाकार दाब देत थालीपीठ व्यवस्थित थापता येईल। थालीपीठ थापताना ते कडेने फाटत असेल तर दुसऱ्या हाताने अशा प्रकारे कडा व्यवस्थित करून घेऊया। त्यामुळे थालीपीठ आपले छान गोल गरगरीत बनेल। छान पातळ थापायचे आहे। भाकरीपेक्षा थालीपीठ खूप टेस्टी लागतात। तुम्ही बघू शकता किती सहजपणे थालीपीठ छान गोल गरगरीत एकसारखे थापून झालेले आहे। बाजूला गॅसवर तवा ठेवला आहे तापण्यासाठी। तवा तापताच गॅसची फ्लेम कमी करून हे थापलेले थालीपीठ भाजण्यासाठी तव्यावर पालथे करूया। वरून अलगदरित्या उपकरण काढून घेऊया। फक्त थालीपीठ तव्यावर टाकतेवेळी गॅसची फ्लेम कमी करावी आणि थालीपीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम गरजेप्रमाणे मीडियम ते मोठी अशी करूया। थालीपीठ छान भाजण्यासाठी बोटांनी किंवा उलथणीने किंवा चाकूने अशा प्रकारे होल करूया। यामुळे गरम वाफ थालीपीठाच्या आतपर्यंत जाऊन थालीपीठ छान भाजले जाईल। 2 ते 3 मिनिटांसाठी थालीपीठावर झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण बाजूला करूया। थालीपीठाची वरची बाजू सुकलेली आहे। आता खालची बाजू वर करूया। हे थालीपीठ बनवताना एक थेंबही तेल टाकलेले नाही।
आता या थालीपीठाच्या दोन्ही बाजू उलथणीने खालीवर करत दोन्ही बाजूंना ब्राऊन डॉट्स दिसत नाही तोपर्यंत भाजूया। तुम्ही बघू शकता थालीपीठावर दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन डॉट्स दिसायला सुरुवात झालेली आहे। याचाच अर्थ थालीपीठ आपले तयार झालेले आहे। आता हे तयार छान खमंग भाजलेले थालीपीठ उलथणीने बाजूला सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। अशा प्रकारे खूपच सुंदर टेस्टी बिना तेलाची हेल्दी रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवून झालेली आहे। खूपच कमी कष्टात पोटभरीची अतिशय सुंदर डिश दुपारच्या रात्रीच्या जेवणात आपण बनवू शकतो। आजची ही बिना तेलाची जेवणासाठीची पोटभरीची डिश ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया बिना तेलाच्या नवीन रेसिपीसोबत।